आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 घेऊ. शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे आपल्या चॅप्टर मधला. ठीक आहे. हे चॅप्टर संपल्यानंतर तुम्हाला तुमची एक टेस्ट घेऊ. ते टेस्ट तुम्ही प्रामाणिकपणे द्यायची आणि मला फोटो पाठवायचे ग्रुपवर. ठीक आहे. आणि यूट्यूबवर आपलं जे चॅनल आहे, ठीक आहे, त्या चॅनलला बरेच लोक सबस्क्राईब केलेले नाही अजून, ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही बघत जा. आपले बॅचची 30 स्ट्रेंथ आहे. 30 पैकी व्ह्यूज अर्धेच मिळत आहे. ठीक आहे. तर जरा व्हिडिओ बघा, नाही तर तुमचं नुकसान होईल, पुढे काही समजणार नाही. कारण की हे परत क्लासमध्ये रिपीट होणार नाही आहे. लक्षात. ठीक आहे. तर जरा व्यवस्थित बघत जा. प्रॅक्टिस सेट 1.5 त्याच्यात पहिला क्वेश्चन असा आहे, 2 numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. आता क्वेश्चन असं विचारलेला आहे, 2 numbers differ by 3. दोन नंबर्स आहे ज्यांचा डिफरन्स आहे 3, ज्यांचा फरक आहे 3. त्यानंतर द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे लहान नंबरचा ट्वाइस. ट्वाइस म्हणजे डबल. ठीक आहे. म्हणजे लहान नंबरचा डबल. थ्राइस द ग्रेटर नंबर आणि मोठ्या नंबरचा थ्राइस, 3 पट, ट्रिपल. ठीक आहे. या दोघांची सम किती आहे? 19. सम म्हणजे 19. तर ते नंबर फाइंड करा, ते कोणते कोणते. तर बघा, याच्यामध्ये पहिली स्टेप आपण काय करतो, आता 2 नंबर म्हणजे ते 2 अननोन क्वांटिटीज आहे, त्यांच्यासाठी आपण व्हेरिएबल फिक्स करू. ठीक आहे. आता इथं पहिला कसं म्हटलंय, 2 numbers differ by 3 म्हणजे मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस केला तर आपल्याला 3 मिळतात. ठीक आहे. डिफर हा शब्द झाला त्याच्यामध्ये समजायचं की हे सबट्रॅक्शन आहे, आणि सबट्रॅक्शन कशी आहे? पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस केला असेल. मग आपण 2 व्हेरिएबल मानतोय, मोठ्या नंबरला x मानू, लहान नंबरला y मानू. सोल्युशन मध्ये लेट द ग्रेटर नंबर be x and the smaller number be y. ग्रेटर नंबर x मानू आणि स्मॉलर नंबर y. ठीक आहे. हे झालं, व्हेरिएबल फिक्स झाले. आता सेकंड स्टेप कडे यायचं, इक्वेशन बनवायचे. 2 numbers differ by 3. 2 नंबर जे आपण x आणि y मानले यांचा डिफरन्स किती आहे? 3. ठीक आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन नुसार 2 नंबरचा डिफरन्स किती आहे? 3. मोठा नंबर x, लहान नंबर y, म्हणजे मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस केला की आपल्याला किती मिळतात? 3. x minus y is equal to 3. हा झाला पहिला इक्वेशन. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. लक्षात, व्हेरिएबलचा वापर करून आणि कंडिशनचा वापर करून आपण इक्वेशन बनवले. पहिला इक्वेशन बनवणार x minus y equal to 3. ठीक आहे. आता पुढे, the sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. म्हणजे स्मॉलर नंबर म्हणजे y, याचा ट्वाइस म्हणजे याचा डबल, y चा डबल 2y, आणि ग्रेटर नंबरचा थ्राइस म्हणजे मोठ्या नंबरचा म्हणजे x चा थ्राइस, 3 पट म्हणजे 3x. यांची सम किती आहे? 19. ठीक आहे. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, तर बघा, कंडिशन नुसार आपण इक्वेशन बनवू. आता मोठा नंबर आपण x मानलेला आहे, मोठ्या नंबरचा काय म्हणताय ते? थ्राइस म्हणजे 3 पट, म्हणजे मोठ्या नंबरचा x चा थ्राइस म्हणजे 3x, प्लस का सम आहे म्हणून. ठीक आहे. बघा, मोठ्या नंबरचा थ्राइस 3x आणि लहान नंबरचा ट्वाइस म्हणजे 2y, यांची सम किती आहे? 19. 3x plus 2y equal to 19. हा दुसरा इक्वेशन तयार झाला. मी काय सांगितलं होतं, सेकंड स्टेप खूप महत्वाची आहे. सेकंड स्टेप मध्ये आपल्याला इक्वेशन बनवता यायला पाहिजे, तर आपला आन्सर पुढे बरोबर होईल. म्हणजे इथपर्यंत जर तुम्ही इक्वेशन बनवले आणि इथे जर चुकले तर याला एकही मार्क मिळणार नाही. लक्षात. तर हे सर्व याच्यावर डिपेंड आहे. पहिल्या कंडिशन वरून आपण इक्वेशन बनवले x - y = 3. दुसऱ्या कंडिशन वरून इक्वेशन बनवला 3x + 2y = 19.
आता दोन सायमल्टेनियस इक्वेशन तयार झाले. आता यांना सॉल्व्ह करू. आता वायचे कोएफिशियंट आपण इक्वेट करू शकतो. इथे फक्त 2 ने मल्टिप्लाय करण्याची गरज आहे. मग इक्वेशन नंबर 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2 we get इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे इक्वेशन 1 च्या प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करू. 2 into x 2x minus 2 into y 2y equal to 2 into 3 6 इक्वेशन 3. मला सर x minus y equal to 3 याला प्रत्येक टर्मला 3 ने आपण 2 ने मल्टिप्लाय केले. मग 2x minus 2y equal to 6. आता इथे y चे कोएफिशियंट इक्वल झाले 2 आणि 3 मध्ये. आता काय करू त्यांची ऍडिशन करू किंवा सबट्रॅक्शन करू. मग आता ऍडिशन सबट्रॅक्शन कोणावर डिपेंड आहे त्यांच्या साइन वर. साइन एक प्लस आहे दुसरा मायनस आहे. साइन ऑपोजिट असले तर ऍडिशन करतो. मग ऍडिंग इक्वेशन 2 and 3 इक्वेशन 2 आणि 3 ऍड करू. मग इक्वेशन 2 वरती लिहा 3x plus 2y is equal to 19 आणि इक्वेशन 3 2x minus 2y is equal to 6. दोघांची ऍडिशन करा. ठीक आहे. 3x plus 2x 5x plus 2y minus 2y कॅन्सल होतील. 19 plus 6 equal to 25. 5x is equal to 25. ठीक आहे. मग 5 कडे मल्टिप्लाय आहे इथे घ्या तर डिवाइड होईल x equal to 25 upon 5. 25 upon 5 मग डिवाइड करा. 5 1 जा 5 5 5 जा 25 म्हणजे x is equal to 5. x ची व्हॅल्यू आली 5. ठीक आहे. आता हे x ची व्हॅल्यू 5 तिघापैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाका. y ची व्हॅल्यू काढा. आता हे बघा इक्वेशन 1 आणि 3 याच्यामध्ये y निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मध्ये बरेच वेळा आपण कन्फ्यूज होतो. याच्यासाठी पॉझिटिव्ह वाला बघायचं. मग हा इक्वेशन 2 मध्ये टाकू आपण. putting x is equal to 5 in equation 2 we get इक्वेशन 2 मध्ये x equal to 5 टाकू. इक्वेशन 5 काय आहे 3x plus 2y is equal to 19. ठीक है. therefore x ची व्हॅल्यू 3 into x ची व्हॅल्यू 5 plus 2y is equal to 19. ठीक है. therefore 3 5 जा 3 into 5 15 plus 2y is equal to 19. लक्षात. चला आता प्लस 15 तिकडे घ्या तर मायनस होतील म्हणजे इथे राहतील 2y. 2y is equal to 19 minus 15. therefore 2y is equal to 19 minus 15 4. 2 मल्टिप्लाय आहे तिथे घ्या डिवाइड होईल. therefore y is equal to 4 upon 2. 4 upon 2 y is equal to 2. x ची व्हॅल्यू 5 आली होती y ची व्हॅल्यू किती आली 2. x काय म्हणतो आपण ग्रेटर नंबर आणि y स्मॉलर नंबर म्हणजे आपले रिक्वायर्ड नंबर कोणते आहे 5 आणि 2. therefore the required numbers are 5 and 2. 5 and 2 बघा असं आन्सर येतं. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे फक्त स्टेटमेंट वाचत जायचे आणि त्याच्यावरून इक्वेशन बनवत जायचे. ठीक आहे. ही स्टेप महत्त्वाची आहे. आलं लक्षात. चला आता सेकंड एक्झाम्पल घेऊ. सेकंड क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग. एक फ्लो चार्ट आहे. फ्लो चार्ट असं एक डायग्राम दिलेली आहे ना म्हणजे फ्लो चार्ट म्हणजे असं फ्लो दाखवलेलं आहे. पहिले हे सॉल्व्ह करा म्हणजे पहिले हे दिलेलं आहे त्याच्यानंतर हे सॉल्व्ह करा मग हे सॉल्व्ह करा. ठीक आहे. असं एक फ्लो चार्ट दिलेला आहे. काय म्हणते याला फ्लो चार्ट. फ्लो म्हणजे फ्लो असतो या डायरेक्शन पासून या डायरेक्शन पर्यंत सोडवायचं. आता बघा याच्यामध्ये एक डायग्राम अशी दिली. पहिला बॉक्स जो दिलाय त्या पहिल्या बॉक्स मध्ये असं लिहिलेलं आहे आय एम अ रेक्टँगल म्हणजे हा एक रेक्टँगल आहे. ठीक आहे. त्याच्या रेक्टँगलचं नाव वगैरे नाही आहे फक्त एक रेक्टँगल दिलेलं आहे. आलं लक्षात. त्याचे काही साइड्स दिलेले आहे बघा. ही ऑपोजिट साइड्स 2y x plus 4 आहे. इकडची जी ऑपोजिट साइड आहे आडवी उभी
ठीक आहे. उभी जी साईड आहे ते लेंथ कोणते आहे 2y आणि x+4. त्यानंतर आडवी जी साईड आहे ते आहे 2x + y + 8, 2x + y + 8 आणि त्याची ऑपोजिट साईड आहे 4x - y. ठीक आहे. आडवे जे उभे जे दोन साईड आहे ऑपोजिट साईड 2y x+4 आणि आडवे दोन साईड आहे 2x + y + 8 आणि 4x - y. तो पुढे डायरेक्शन असं दाखवलं आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. याच्यामध्ये x आणि y जे दिसत आहे तर पहिला क्वेश्चन याच्यामध्ये असा आहे. आता एवढा पार्ट दिलेला आहे, इतका पार्ट दिलेला आहे आणि इतके दोन पार्ट विचारलेले आहे. पहिला पार्ट विचारला आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. पहिला क्वेश्चन याच्यामध्ये असा आहे x आणि y ची व्हॅल्यू काढा. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन आहे फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. माय म्हणजे माझं नाही, रेक्टँगलचं. ठीक आहे. तर रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया आपल्याला काढायचा आहे. पहिलं काय काढायचं आहे x आणि y ची व्हॅल्यू काढा, त्याच्यावरून त्याचा पेरिमीटर आणि एरिया काढा. आता बघा याच्यामध्ये फक्त आपल्याला डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्रामवरून आपल्याला सर्व काही सॉल्व्ह करायचं. म्हणजे क्वेश्चन वगैरे इथं दिलेला नाही, म्हणजे शब्दामध्ये क्वेश्चन दिलेला नाहीये. फक्त एक ऍक्टिव्हिटी सारखं एक डायग्रामॅटिकली आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे. मग त्याच्यावरून आपण सोडवू. आता जे दिलेलं आहे त्याचा वापर कसा करायचा. आता इथं लॉजिक असं लावायचं की हा रेक्टँगल आहे, त्याचे चार साईड दिलेले आहे 2y x+4, 2x + y + 8 आणि 4x - y. ठीक आहे. असे चार साईड त्याचे दिलेले आहे. रेक्टँगलची एक प्रॉपर्टी आपल्याला नेहमी माहिती पाहिजे, ते आहे त्याची ऑपोजिट साईडची प्रॉपर्टी. ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. ठीक आहे. हे जिओमेट्री मध्ये आपण शिकलेले आहे. ते प्रॉपर्टी आपण इथे यूज करू. ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. रेक्टँगलचे ऑपोजिट साइड कसे असतात, इक्वल असतात. ठीक आहे. आता हे मोठेवाले साइड घेऊ, लेंथ. हे लेंथ आणि हे ब्रेथ माहिती ना. ठीक आहे. आता पहिले लेंथ घेऊ. लेंथ म्हणजे कोणते 2x प्लस therefore 2x + y + 8 = 4x - y. ऑपोजिट साइड, ही साइड आणि ही साइड दोघे कसे असतील, इक्वल असतील. म्हणजे याचं हे इक्वेशन आणि हे इक्वेशन कसे असतील, इक्वल असतील. ठीक आहे. हे साइडची लेंथ आहे, लेंथ दिलेली आहे, फक्त ते इक्वेशनच्या फॉर्म मध्ये दिलेली आहे. आलं लक्षात. 2x + y + 8 आणि 4x - y दोघं कसे असतील, इक्वल. आता याच्यावरून आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे. आता काय करायचं बघा. याच्यामध्ये सर्व व्हेरिएबल्सची टर्म त्या साइडला न्या. आता त्या साइडला का बरं न्या. 4x आणि 2x याच्यामध्ये मोठा कोण आहे, 4x मोठा आहे, मग मोठ्याकडे न्यायचे सर्व, मोठ्याकडे सर्व न्यायचे. मग इथं 8 राहू द्या आणि बाकी 2x + y त्या साइडला घ्या. 2x पण पॉझिटिव्ह आहे, y पण पॉझिटिव्ह आहे, दोघं तिथे जाऊन निगेटिव्ह होतील. म्हणजे इथे राहील 8 = 4x - y जसे तसे, 2x तिकडे मायनस होईल, +y तिकडे मायनस होईल. आलं लक्षात. 4x - y - 2x - y. therefore आता 8 as it is equal to, आता 4x - 2x किती होता, 2x. 4x - 2x किती होता, 2x. -y तर कट नाही होणार. -y साइन सेम आहे, ऍडिशन करा. y + y 2y आणि कॉमन साइन -2y. ठीक आहे. दॅट इज, याला सरळ लिहा 2x - 2y = 8. 2x - 2y = 8 असा इक्वेशन तयार झाला. आता याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. प्रत्येकाला 2 2 ने भाग जातो, मग डिवाइडिंग थ्रू आउट बाय 2. therefore डिवाइडिंग थ्रू आउट म्हणा का बोथ साइड म्हणा, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2. ठीक आहे. मग दोघं साइडला 2 2 ने डिवाइड करा. तिथं x मायनस इथं y = इथे येईल 4. x - y = 4. इक्वेशन तयार झाला. x - y = 4. समजता कसं केलंय. 4x 2x याच्यामध्ये मोठा होता 4x, मग मोठ्याकडे सर्व नेले. ठीक आहे. कारण की आपण x पॉझिटिव्ह ठेवतो. मग 2x तिकडे मायनस झाला, +y पण तिकडे मायनस झाला, इकडे फक्त राहिला 8. मग 4x - 2x 2x, -y - y -2y, म्हणजेच 2x - 2y = 8. 2 2 ने डिवाइड केलं दोघं साइडला. x - y
इक्वल टू 4, x मायनस वाय इक्वल टू 4 इक्वेशन 1. आता ब्रीथ घेऊ. ब्रीथ लेंथ झाले हे ब्रीथ 2y x प्लस 4 हे पण दोघं इक्वल आहे, ऑपोजिट साइड्स आहे ना. ऑल्सो 2y इज इक्वल टू x प्लस 4, 2y x प्लस 4 हे दोघं इक्वल असतील. देअरफॉर आता x आपण पॉझिटिव्ह होतो, मग हा प्लस 4 इकडे घ्या तो मायनस होईल, आणि इकडचा प्लस 2y इकडे घ्या तो मायनस होईल. म्हणजे इथं मायनस 4 इक्वल टू x मायनस 2y. प्लस 4 इकडे घेतला तो मायनस झाला, आणि इकडचा प्लस 2y इकडे घेतला तो पण मायनस झाला. x ॲज इट इज ठेवला, x आपण पॉझिटिव्ह ठेवतो. दॅट इज याला सरळ लिहा फक्त x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. आता हे सिम्प्लिफाय होईल का, डिवाइड होईल का, नाही. मग इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. इक्वेशन 1 इक्वेशन 2 मिळाले. इक्वेशन 2 काय मिळाला, x मायनस 2y इक्वल टू मायनस 4. आता हे बघा त्याच्यामध्ये x चे कोएफिशिएंट सेम आहे, 1 आणि 2 मध्ये x चे कोएफिशिएंट सेम आहे, साइन पण सेम आहे. दोघांचे सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन कशी करायची, 1 मधून 2 सबट्रॅक्ट करा. इक्वेशन 1 मधून 2 सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 2 इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट करू. इक्वेशन 1 वरती लिहा x मायनस वाय इक्वल टू 4, त्याच्या खाली x मायनस 2y इक्वल टू मायनस 4. सबट्रॅक्शन करा. x मायनस x कट होतील. आता हे मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, मायनस y प्लस 2y कसं आहे, मायनस y प्लस 2y. 2y मधून y सबट्रॅक्ट करा, y मोठ्या नंबरचा साइन द्या प्लस, म्हणजे इथे येईल फक्त y इक्वल टू, परत हे मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, 4 प्लस 4 8, y इज इक्वल टू 8. y चा आन्सर आला 8. ठीक आहे. आता हे y इक्वल टू 8 इक्वेशन 1 मध्ये टाकू. पुटिंग y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये टाकू. ठीक आहे. इक्वेशन 1 वी गेट, इक्वेशन 1 काय, x मायनस y इक्वल टू 4. देअरफॉर x ॲज इट इज मायनस ब्रॅकेट मध्ये y ची व्हॅल्यू टाकून द्या 8 इक्वल टू 4. देअरफॉर x मायनस 8 इक्वल टू 4. मग x ची व्हॅल्यू काढायची ना, मायनस 8 तिकडे घ्या तर प्लस होतील. x इक्वल टू 4 प्लस 8. देअरफॉर x इक्वल टू 4 प्लस 8 किती होता, 12. x इज इक्वल टू 12. म्हणजे फ्लोचार्ट मधला पहिला पार्ट आपला झाला. त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. x y यांची व्हॅल्यू मिळाले, झाला पहिला बॉक्स झाला. आता फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर अँड एरिया फाइंड करायचं आहे लक्षात. आता पेरिमीटर आणि एरिया फाइंड करण्यासाठी त्यांचे लेंथ आणि ब्रेथ माहिती पाहिजे. आता लेंथ आणि ब्रेथ कसं माहित पडणार, लेंथ हे आहे 4x मायनस y 2x प्लस y प्लस 8. आता हे 4x मायनस y काढा तर 2x प्लस y प्लस 8 काढा, दोघं इक्वल आहे. जे इक्वेशन सोपं वाटेल तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून द्या x y चे, तुम्हाला लेंथ मिळून जाईल. हे त्याची लेंथ आहे आणि हे ब्रेथ आहे. ठीक आहे. तर आपण पहिले लेंथ काढू. लेंथ ऑफ रेक्टेंगल इक्वल टू 4x मायनस y, 4x मायनस y इक्वल टू 4x मायनस y. x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, x आणि y ची व्हॅल्यू टाका. 4x, x किती आहे 12 मायनस y किती आहे 8. इक्वल टू पहिले मल्टिप्लाय करा. 4 12 जा 48 मायनस 8 इक्वल टू 40. Therefore length of rectangle इक्वल टू किती 40. आता सेंटीमीटर वगैरे काही दिलेलं नाहीये, तुम्ही लिहू शकता युनिट्स. 40 युनिट्स.
म्हणजे हे लेंथ किती आली त्याची 40 युनिट्स. आता ब्रीथ काढू. ब्रीथ ऑफ रेक्टँगल. आता इथे ब्रीथ तुम्ही 2y करा का x+4 करा, दोघं आन्सर सारखे येतील. ठीक आहे, कारण की इक्वल आहे ना ते. मग 2y घेऊ. 2y इज इक्वल टू 2 इंटू y ची व्हॅल्यू 8 इक्वल टू 16 युनिट्स. ब्रीथ काय आली रेक्टँगलची 2y, y ची व्हॅल्यू 8, मग 2 इंटू 8 16 युनिट्स. ब्रीथ आली त्याची 16 युनिट्स. आता काढू पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल चा फॉर्म्युला काय असतो? पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला असतो बघा, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू, तो फॉर्म्युला असतो 2 इंटू ब्रॅकेट मध्ये लेंथ प्लस ब्रीथ. 2 इंटू ब्रॅकेट मध्ये लेंथ प्लस ब्रीथ. पाहिलं ना फॉर्म्युला? पेरिमीटर म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट मध्ये एल प्लस बी, लेंथ प्लस ब्रीथ. ठीक आहे, मग इक्वलच्या खाली इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट मध्ये लेंथ आपण किती काढलेली आहे 40 प्लस ब्रीथ किती आहे 16. मग इक्वलच्या खाली इक्वल टू, पहिले ब्रॅकेट सॉल्व करा. 40 प्लस 16 म्हणजे 2 इंटू 40 प्लस 16 56. मग आता 2 इंटू 56, 2 6 जा 12, कॅरीचा 1, 2 5 जा 10, 10 प्लस 1 11, 112. आणि इथे येईल युनिट्स, कारण की पेरिमीटर आहे. पेरिमीटर म्हणजे एक प्रकारची लांबीच असते, फक्त चारी साईडची बेरीज. ठीक आहे, तर युनिट्स मध्ये देते. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती आली 112 युनिट्स. पेरिमीटर मिळाला. आता एरिया. मग एरियाचा फॉर्म्युला यूज करा ना. एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू, तो फॉर्म्युला असतो लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ इंटू ब्रीथ. ठीक, इक्वल खाली इक्वल टू लेंथ 40 आहे इंटू ब्रीथ 16. आता 16 4 जा 64 आणि त्याच्यावर एक 0 आणि स्क्वेअर युनिट्स. 40 इंटू 16. ठीक आहे, 16 4 जा 64, त्याच्यावर एक 0, 640 आणि एरिया म्हणून स्क्वेअर युनिट्स. जर मग फायनल आन्सर लिहून घ्यायचा. फायनल आन्सर मध्ये काय काय विचारलं होतं? 4 गोष्टी विचारले होते, एक्स, वाय, पेरिमीटर आणि एरिया. ठीक आहे, ते एक एक लिहायचं. देयरफॉर x इज इक्वल टू 12, y इज इक्वल टू 8. x इज इक्वल टू 12, y इज इक्वल टू 8. अँड त्यानंतर काय काय विचारलं होतं? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल कॉमा पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज किती आलं होतं पेरिमीटर 112 युनिट्स. त्यानंतर अँड एरिया ऑफ रेक्टँगल is 640 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे, अशा प्रकारे हा एक्झाम्पल आहे. मोठा एक्झाम्पल आहे, पण समजण्यामध्ये जरा सोपा आहे. म्हणजे जरा व्यवस्थित तुम्ही लक्ष जर दिलं, त्याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. फक्त आपण रेक्टँगलचे प्रॉपर्टी यूज केले. ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. मग ऑपोजिट साइड इक्वल दाखवले. ठीक आहे, त्याच्यावरून एक पहिला इक्वेशन बनवला. त्यानंतर हे ऑपोजिट साइड इक्वल दाखवले, त्याच्यावरून दुसरा इक्वेशन बनवला. then सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केले नेहमीप्रमाणे. एक्स वायचे व्हॅल्यूज काढले, पहिला बॉक्स झाला. मग एक्स वाय यांच्यावरून हे आपण लेंथ आणि ब्रीथ काढले. ठीक आहे, लेंथ ब्रीथ का? कारण की पुढे आपल्याला पेरिमीटर आणि एरिया काढायचा होता. पेरिमीटर आणि एरिया केव्हा काढला जातो? जेव्हा आपल्याला लेंथ आणि ब्रीथ माहिती असतात. मग पेरिमीटर फॉर्म्युला यूज करून पेरिमीटर काढला. ठीक आहे, त्यानंतर एरिया फॉर्म्युला यूज करून एरिया काढला. जे 4 व्हॅल्यू आपण काढले एक्स वाय पेरिमीटर आणि एरिया, ते 4ही लिहून घ्यायचे. ठीक आहे, आता थर्ड एक्झाम्पल घेऊ.
थर्ड क्वेश्चन आहे, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल्स द एज ऑफ फादर and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. आता क्वेश्चन असा आहे बघा, पूर्ण क्वेश्चन जर समजत नसेल तर त्याचे पार्ट करायचे, एक एक स्टेटमेंट समजण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. पहिले काय, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे फादरचा एज आणि त्याच्या मुलाचा एजचा डबल यांची सम किती आहे, 70 आहे. ठीक आहे. म्हणजे फादरचा एज आणि त्याच्या मुलाचा डबल एज, ठीक आहे, म्हणजे ट्वाइस, यांची बेरीज किती आहे, 70. ठीक आहे. हे झालं पहिलं स्टेटमेंट, म्हणजे पहिली कंडिशन झाली. पुढे, इफ वी डबल्स द एज ऑफ फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. आणि जर आता विसरू ना पुढं. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय, इफ वी डबल्स द एज ऑफ फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. म्हणजे आपण जर फादरचं एज डबल केलं, फादरचं एज डबल केलं आणि सनच्या एज मध्ये ऍड केलं, फादरचं एज डबल केलं आणि सनच्या एज मध्ये ऍड केलं, तर ती सम किती होते, 95 होते. तर त्यांचा प्रेझेंट एज काढा. प्रेझेंट म्हणजे आजचं वय काढा. एक्झाम्पल समजलं असेल. आता आपण व्हेरिएबल्स फिक्स करू त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता इथं दोन व्यक्ती कोण आहे, फादर आणि सन. त्यांची प्रेझेंट एज काढायची आहे. तर फादरची प्रेझेंट एज एक्स मानू आणि सनची प्रेझेंट एज वाय मानू. झाली व्हेरिएबल फिक्स. लेट द प्रेझेंट एजेस of father and his son be x years and y years respectively. समजलं. फादर आणि त्याची सन, फादर आणि त्याचा सन, त्यांचं प्रेझेंट एज आपण एक्स इयर्स आणि वाय इयर्स अनुक्रमे मानलं. हे रिस्पेक्टिव्हचा अर्थ कसा होतो, पहिला व्यक्ती कोण आहे, फादर. मग पहिला एज त्याचा असेल, फादरचा एज एक्स इयर्स आणि सनचा एज वाय इयर्स, म्हणजे क्रमाने. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. आता पहिली कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, काय फर्स्ट कंडिशन, द सम ऑफ फादर्स एज, द सम ऑफ फादर्स एज एक्स अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजे 2y ची सम किती आहे, 70. ठीक आहे. फादरचा एज एक्स आणि त्याच्या मुलाचं दुप्पट, दुप्पट म्हणजे 2y, यांची सम किती आहे, 70. म्हणजे इक्वेशन तयार झाला, x प्लस 2y इज इक्वल टू 70. इक्वेशन 1. ठीक है. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय, इफ वी डबल्स द एज ऑफ फादर, जर फादरचा एज आपण डबल केला म्हणजे 2x अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, देन द सम इज 95. ठीक आहे. बघा मी हे काही पार्ट नाही केलंय, हे फक्त मी स्टेटमेंट वाचत गेलो आणि त्याच्यावरून इक्वेशन बनवत गेलो. असं जर तुम्ही केलं व्यवस्थित, ठीक आहे, तर तुम्हाला एकदम इझी जाईल. मी तुम्हाला म्हणते बघा, मॅथ पार्ट करायची विषय नाही आहे, मॅथ पार्ट करायचा सब्जेक्ट नाही आहे. तुम्ही याच्यामध्ये फक्त मेथड समजून घ्या. म्हणजे मी कसं शिकवतोय किंवा दुसरे शिक्षक कसे शिकवत आहे ते फक्त मेथड समजून घ्या. ठीक आहे. ते मेथड जर तुमच्या लक्षात राहिली तर तुम्ही कोणतंही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. एक्झाम्पल पाठ करून जाणे हे सर्वात मोठा मूर्खपणा आहे. ते मूर्खपणा करू नका, व्यवस्थित लक्ष द्या. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. x प्लस 2x प्लस y इक्वल टू 95 हा दुसरा इक्वेशन तयार झाला. x प्लस 2y इक्वल टू 70 इक्वेशन 1, 2x प्लस y इक्वल टू 95 इक्वेशन 2. हे दोन्ही इक्वेशन आता सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता आपण एक काम करू,
इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करू 2 ने, इथं 2 आहे ना, इथे बी आपण 2y आणू, ठीक आहे. मग इथं 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे इक्वेशन 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 2 we get इक्वेशन 2 च्या प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग 2 × 2x 4x प्लस 2 × y 2y इक्वल टू 2 × 95, तर 95 × 2, 2 5 जा 10, कैरचा 1, 2 9 जा 8, 18, 18 प्लस 1 19, 190 इक्वेशन 3. ठीक आहे. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 याच्यामध्ये y चे कोएफिशिएंट इक्वल झाले, त्यांचे साइन पण सेम आहे. सबट्रॅक्शन करू. आता 70 लहान आहे, 190 मोठा आहे. इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करा इक्वेशन 3 मधून. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 1 खाली लिहा, इक्वेशन 3 वरती लिहा. 4x प्लस 2y इक्वल टू 190. ठीक आहे. आणि इक्वेशन 1 x प्लस 2y इज इक्वल टू 70. सबट्रैक्ट करा. 4x माइनस x 3x प्लस 2y माइनस 2y कैंसल इक्वल टू 190 प्लस 70, सॉरी 190 माइनस 70 120. ठीक आहे. 3x इज इक्वल टू 120. 3 मल्टिप्लाय आहे तिथे या डिवाइड होतील 120 डिवाइड बाय 3. therefore x इज इक्वल टू 3 1 जा 3, 3 4 जा 12 आणि त्याची पुढे एक 0 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 40. x ची व्हॅल्यू किती आली 40. ठीक आहे. आता हे x इक्वल टू 40 आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकू, कारण की y आता एकदम सिंपल आहे तिथं. ठीक आहे. मग x इज इक्वल टू 40 इक्वेशन 2 मध्ये टाकू. पुटिंग x is equal to 40 in equation 2 we get equation 2 लिया हम 2x plus y is equal to 95. 2x plus y is equal to 95. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू फक्त 40 टाकायची आहे. मग 2 into x ची व्हॅल्यू 40 plus y equal to 95. therefore 2 into 40, 2 4 जा 8, त्याच्यावर 0 म्हणजे 80 प्लस y इक्वल टू 95. y काढायचा ना, मग प्लस 80 तिकडे घ्या, तो मायनस होईल. y इज इक्वल टू 95 मायनस 80 किती होता 15. y इज इक्वल टू 15. x ची व्हॅल्यू 40, y ची व्हॅल्यू 15. x काय मानलं होतं आपण फादर्स प्रेझेंट एज आणि y काय मानलं होतं सन्स प्रेझेंट एज. त्यांचे प्रेझेंट एज काय मग 40 आणि 15. therefore प्रेझेंट एजेस ऑफ, मग ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे त्या वाक्यामध्ये लिहायचं. therefore the present ages of father and his son are, पहले फादरचं प्रेझेंट एज 40 इयर्स and son's present age 15 years respectively. ठीक आहे. फादरचा प्रेझेंट एज किती मिळाला 40 इयर्स आणि सनचा प्रेझेंट एज 15 इयर्स. ठीक आहे. अशा प्रकारे हे 3 एक्झाम्पल झाले आपले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 4, 5, 6 आणि प्रॉब्लेम सेट मधला पहिला क्वेश्चन म्हणजे MCQ ते घेऊ. ठीक आहे. तर बघा हे एक्झाम्पल काय आहे, हे एक्झाम्पल मध्ये फक्त तुम्हाला स्टेप्स आणि मेथड्स समजले पाहिजे. एक्झाम्पल कसे कोणतेही एक्झाम्पल असो किंवा मॅथ असो. ठीक आहे. मॅथ सोपा करण्याचा एक ऑप्शन काय आहे, एकच पर्याय आहे की तुम्ही एक्झाम्पल जे दिलेले आहे किंवा जे सोडवलेले आहे क्लासमध्ये ते वारंवार तुम्ही सोडवा आणि तेव्हा सोडवा. असं नाही की आज शिकवलं आणि 10 दिवसांनंतर तुम्ही सोडताय तर 10 दिवसांनंतर तुम्हाला काही समजणार नाही, त्याला काही अर्थ नाही आहे. तर अभ्यास करायचा आहे तर लगेच घरी जाऊन अभ्यास करा, क्लास सुटल्यावर, शाळा सुटल्यावर किंवा आपले जे ऑनलाईन क्लासेस सुरू आहे. ठीक आहे.
तर आता लगेच अभ्यास करा, आजचा अभ्यास आजच, ठीक आहे. आणि काय फक्त मेथड लक्षात ठेवा, मेथड जर तुम्हाला समजली तर तुम्हाला हळूहळू ते सर्व समजेल. लक्षात, ठीक आहे.